नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीविरोधात संताप। मुस्लिम महिलेच्या अपमानाप्रकरणी राष्ट्रपतींकडे तक्रार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे आयोजित एका शासकीय कार्यक्रमात आयुष डॉक्टर नुसरत परवीन यांना नियुक्ती पत्र देताना त्यांच्या बुरख्याला हात लावून ओढल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे संबंधित महिलेचा तसेच समस्त मुस्लिम समाजाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। पाथरी येथील समाजसेवक शेख खदीर शेख खाजा उर्फ बापू यांनी या संदर्भात महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले असून सदर निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे। मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे अशोभनीय असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वर्तन लोकशाही मूल्यांना व महिलांच्या सन्मानाला धरून नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा समाजसेवक शेख खदीर शेख खाजा उर्फ बापू यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात धरणे व निषेध आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, पोलीस अधीक्षक परभणी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पाथरी तसेच पोलीस निरीक्षक पाथरी यांना पाठवण्यात आल्या आहेत। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अशाच ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860304473। कार्यकारी संपादक अहमद अंसारी, बीपीएल न्यूज पाथरी। तहसीलदार साहब, मैं आज पाथरी के तहसीलदार साहब के पास एक लेटर दिया और मेरे प्रशासन से विनती है और राज्यपाल साहब से मेरी गुजारिश है और विनती है कि उन्होंने उनकी जो मुख्यमंत्री पद है वो बर्खास्त किया जाए।